श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्या पत्राचा परिचय करून घेणार आहोत. नवीन करारात हे पत्र प्रेषितांची कृत्ये ह्यानंतर आहे. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात आम्ही पाहिले होते की परमेश्वराने कशाप्रकारे आपल्या कृपेच्या संदेशाला पापी मानवापर्यंत पोहोचवले. सर्वप्रथम त्याने आपल्या पुत्राद्वारे अर्थात येशू ख्रिस्ताद्वारे मानवाप्रती त्याचे जे प्रेम आहे ते प्रगट केले. मानवाच्या तारणाची किंमत अर्थात जे मूल्य ठरविले गेले होते ते स्वतःच चुकवले आणि स्वतःच्या पुत्राला बलिदान होण्यासाठी देऊन दिले. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात ह्यासाठी आला श्रोत्यानो की त्याने बहुतांच्या सुटकेसाठी आपला प्राण द्यावा. ह्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे मानवाच्या पापांची क्षमा होऊ शकली. तसेच त्याच्या पुनरुत्थानाद्वारे पापी मानव परमेश्वराच्या सन्मुख धर्मी ठरतो. परंतु ही कृपा विश्वासाद्वारे प्राप्त होते. आमचे पूर्वज अर्थात आदम आणि हव्वा ह्यांनी परमेश्वरावर संशय व्यक्त केला आणि संशय आल्यामुळे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले. ह्यासाठी मानवाला सर्वप्रथम परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वास ठेवून त्याच्या आज्ञांचे पालन करायचे आहे. फक्त विश्वासाद्वारेच आम्ही परमेश्वराला संतुष्ट करू शकतो. आता कोणावर, कोणत्या गोष्टीवर आणि कसा विश्वास करायचा आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मानवाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे. हा विश्वास ठेवायचा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या पापांच्या मोबदल्यात आपला प्राण दिला. त्याला कबरेमध्ये गाडण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी तो मृत्यूतून जिवंत झाला. हेच शुभवर्तमान आहे. वास्तविक पाहता श्रोत्यानो, हा ह्या जगाकरिता एक नवीन संदेश आहे. ह्या संदेशाला स्वीकार करणे सोपे नाही. परंतु जो प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो त्याला परमेश्वराची संतान होण्याचा अधिकार प्राप्त होतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांनी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन ह्याच शुभवर्तमानाला प्रभूच्या इच्छेनुसार गाजवले. प्रभूच्या योजनांना आम्ही प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनात पाहतो. येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ह्या प्रकारे ह्याच योजनेच्या अंतर्गत प्रभूने स्वतःसाठी प्रेषितांची सेवा नियुक्त केली. पेत्राला यहुद्यांसाठी व इस्रायल जातीकरिता तसेच पौलाला गैर यहुद्यांकरिता शुभवर्तमान सांगण्याकरिता आपला प्रेषित म्हणून नियुक्त केले. परंतु अन्य जातींमध्ये सेवेचे द्वार संत पेत्राद्वारेच उघडल्या गेले. त्याने रोमी सुभेदार कर्नेलला शुभवर्तमान सांगितले आणि त्याचप्रमाणे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला येशू ख्रिस्ताच्या नावात बप्तिस्मा दिला. तत्पश्चात ही सेवा पौलाला देण्यात आली आणि ह्याच सेवेच्या अंतर्गत पौल ह्या शुभवर्तमानाला येरुशलेमेच्या बाहेर घेऊन गेला. परमेश्वर पित्याने त्याला सांगितले की रोममध्ये सुद्धा त्याला त्याची साक्ष द्यायची आहे. प्रेषितांच्या कृत्यात आम्ही पाहिले श्रोत्यानो की एका भयंकर समुद्री यात्रेद्वारे पौल रोममध्ये पोहोचतो. रोममध्ये तो एका प्रचारकाच्या रूपात नाही परंतु कैद्याच्या रूपात जातो आणि साखळ दंडांनी बांधलेल्या अवस्थेत तो स्वतंत्रपणे, निडरपणे परमेश्वराच्या कृपेचा संदेश लोकांना सांगतो. रोमला पोहोचण्यापूर्वी त्याची फार इच्छा असते की रोमवासियांना शुभवर्तमान सांगावे. ह्यासाठी तो आपल्या 3ऱ्या यात्रेच्या मधात करिंथ नगर सोडण्यापूर्वी एक पत्र रोममधील विश्वासणाऱ्यांना लिहितो. त्याला रोमकरास पत्र म्हणून ओळखल्या जाते. आता आपण रोमकरास पत्राचे अध्ययन सुरू करीत आहोत. ह्यापूर्वी की ह्या पत्राचे अध्ययन सुरू करावे, आपण ह्या पत्राच्या काही प्रमुख आणि ठळक गोष्टींशी परिचय करून घेऊया. सगळ्यात मुख्य गोष्टी आहेत ह्या पत्राचा लेखक, विषय तथा ह्या पत्राचा उद्देश. सर्वप्रथम ह्या पत्राच्या लेखकाविषयी आपण जाणून घेऊया. ह्या पत्राचा लेखक संत पौल आहे. पौलाच्या पत्राद्वारे आम्ही परमेश्वराच्या दिव्य प्रकाशनाच्या एका भिन्न पद्धतीला पाहू शकतो. ही पत्रे परमेश्वराच्या प्रकाशनाशी एका वेगळ्याच प्रकारे आमचा परिचय करून देतात. आम्ही पाहतो श्रोत्यांनो की परमेश्वराने मनुष्याला आपला संदेश देण्यासाठी अनेक साधनांचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्याला सर्वप्रथम पेंचक अर्थात 5 पुस्तके दिलीत, ज्याच्या अंतर्गत नियमशास्त्र अर्थात मोशेचे नियम येतात. ह्यांना परमेश्वराने आपला सेवक मोशे ह्याच्याद्वारे दिले. त्यानंतर परमेश्वराने इतिहास, कवींचे ग्रंथ तसेच संदेष्टांची पुस्तके दिलीत, ज्यामध्ये येणाऱ्या युगाची तसेच युगाच्या शेवटाची चर्चा केल्या गेली आहे.
त्यानंतर परमेश्वराने 4 शुभवर्तमाने दिलीत आणि आता आपण एका नवीन खंडात आलो आहोत. हा खंड आहे पत्रे. ह्या पत्रांमध्ये सगळ्यात जास्त पत्रे संत पौलाने लिहिलेली आहेत. ही पत्रे जी नवीन करारात आहे श्रोत्यानो, ती वास्तविक पाहता उत्साहपूर्ण आहेत. ज्या प्रमाणात तुमचा आणि माझा संबंध आहे, ही पत्रे फार वैयक्तिक आहेत आणि ह्यांना वाचून असा भास होतो की हे माझ्याकरिताच लिहिल्या गेले आहे. आणि ह्या पत्रांद्वारे जे संत पौल आणि अन्य प्रेषितांद्वारे लिहिल्या गेलीत, त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त वैयक्तिक रूपाने आमच्याशी बोलतो. आज असंख्य विश्वासणाऱ्यांना प्रभू ह्या पत्रांद्वारे आपला संदेश देत आहे. रोमकरास पत्र जगाकरिता एक महान घोषणा आहे. दुसऱ्या शब्दात, रोमकरास पत्रात जगाकरिता महान शुभवर्तमानाची घोषणा आहे. कारण पौलाकरिता शुभवर्तमान सार्वभौम अर्थात सर्व मंडळांना एक करणारे आंदोलन होते आणि रोम त्या संसाराचे केंद्र होते, ज्या संसारासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला. पौलाचे रोमकरास पत्र हे एक उपदेश देणारे पत्र होते, त्याचप्रमाणे एक साधारण पत्र होते. पौलाचे रोमकरास पत्र 15 अध्याय 15 आणि 16 वचनात पौल लिहितो, पण असे असूनही यापैकी काही गोष्टी मी विशेष जोर देऊन थेटपणे सांगितल्या आहेत, कारण त्यांची तुम्हाला आठवण करून देणाऱ्या या स्मरणपत्राचीच केवळ गरज आहे असे मला वाटते. मी तुम्हा यहुदीतर लोकांसाठी देवाच्या कृपेने येशू ख्रिस्ताकडून शुभवार्ता घेऊन येणारा प्रेषित आहे. सुवासिक यत्न म्हणून मी प्रत्यक्ष तुम्हालाच देवाला अर्पण करीत आहे, कारण पवित्र आत्म्याच्या योगे तुम्ही शुद्ध व त्याला संतोषविणारे असे झाले आहात. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी पौल स्पष्ट करतो की गैर यहुद्यांमध्ये शुभवर्तमान सांगण्याकरिता त्याची निवड झालेली आहे. त्यासोबतच शिमोन पेत्राला इस्रायल जातीकरिता प्रेषित निवडल्या गेले आहे. उदाहरणार्थ गलतीकरास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचनात तो म्हणतो, कारण ज्याने पेत्राला सुनता झालेल्या लोकात प्रेषितपणात चालवावयास शक्ती पुरवली, त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालविण्यास शक्ती पुरवली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, कैफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्नबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुनतात झालेल्यांकडे जावे. श्रोत्यानो, आपण पाहाल की संत पौल अन्य जातीयांकरिता विशेष रूपाने प्रेषित ठरविला गेला होता. आणि जेव्हा आपण रोमकरास पत्राच्या शेवटच्या अध्यायाचे अध्ययन करू, तेव्हा पाहू की जितके लोक पौलाशी परिचित आहेत, त्यामधील अधिकांश लोक अन्य जातीतले होते. रोमची मंडळी एक गैर यहुदी मंडळी होती, अर्थात यहुदी विश्वासणाऱ्यांद्वारे तयार झालेली नव्हती. पौल ही सुद्धा गोष्ट स्पष्ट करतो की जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने रोममध्ये मंडळीची स्थापना केली असती तर तो रोमला कधीच गेला नसता. परंतु तो हे सुद्धा म्हणतो की जोपर्यंत माझा संबंध आहे, मी रोममधील राहणाऱ्यास शुभवर्तमान सांगण्यास उत्सुक आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 15व्या वचनात तो हे स्पष्ट करतो. ज्या प्रकारे श्रोत्यानो साधू सुंदरसिंग तिबेटमधील लोकांना शुभवर्तमान सांगण्यास उत्सुक होते, त्याप्रमाणे पौल सुद्धा आपल्या ह्या लोकांना शुभवर्तमान सांगण्याकरिता उत्सुक होता. पौल शुभवर्तमान प्रसाराकरिता रोमला जाऊ इच्छित होता आणि प्रेषितांची कृत्ये 26व्या अध्यायात राजा अग्रिप्पासमोर त्या संदेशाला तो सांगतो, जो स्वतः परमेश्वराने प्रगट होऊन पौलाला दिला होता. प्रेषितांची कृत्ये 26वा अध्याय 17 आणि 18 वचने पहा. मी तुझे लोक व यहुदीतर लोक या दोघांपासूनही तुझे रक्षण करीन. होय, मी तुला जी यहुदी नाहीत अशांकडे पाठविणार आहे, यासाठी की त्यांना त्यांची खरी परिस्थिती दिसावी व त्यांचे डोळे उघडले जावेत, म्हणजे अनेक जण पश्चाताप करतील व सैतानाच्या अंधकारात राहण्याऐवजी देवाच्या प्रकाशात राहतील. मग त्यांना त्यांच्या पातकांची क्षमा लाभेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे वेगळे केलेले आहेत व ज्यांची पातके धुतली गेली आहेत, अशा प्रत्येक ठिकाणच्या सर्व लोकांबरोबर देवाचे वतन त्यांना मिळेल. श्रोत्यानो, जरी पौल रोमला जाण्यास उत्सुक होता, तरी सुद्धा तो म्हणतो रोमकरास पत्र 15 अध्याय आणि 20व्या वचनात, जेथे मंडळीची कोणाकडून तरी स्थापना झाली आहे, अशा ठिकाणापेक्षा जेथे अजून ख्रिस्ताचे नावही कोणी ऐकले नाही, अशा दूरदूरच्या ठिकाणी जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी हीच माझी पहिल्यापासून महत्वाकांक्षा होती. ह्यावरून आम्ही हे म्हणू शकतो की ज्या ठिकाणी दुसरे प्रेषित शुभवर्तमान प्रसाराकरिता गेलेत, त्या ठिकाणी पौल गेला नाही.
तो रोमला ह्यासाठी गेला कारण तेथे त्याच्या आधी कोणीच सुवार्ता प्रसार कार्य केले नव्हते. त्याची हीच हार्दिक आकांक्षा, इच्छा राहिली की ज्या ठिकाणी कधीच शुभवर्तमान सांगण्यात आले नाही त्या ठिकाणी जाऊन शुभवर्तमान सांगावे. श्रोत्यानो, जर सुवार्तिक पावलाच्या ह्या धोरणाला स्वीकारतील तर फार लवकर जगाच्या शेवटापर्यंत शुभवर्तमान पोहोचू शकेल. ज्याप्रमाणे आम्हाला माहीत आहे की पॉल रोमला स्वतंत्र रूपात गेला नाही. जेव्हा गेला तेव्हा एका कैद्याच्या रूपात गेला. त्या ठिकाणी तो भाड्याच्या घरात राहत होता आणि एक रोमी शिपाई त्याच्या घरावर सतत पहारा ठेवत असे. तरी सुद्धा रोममध्ये मंडळी स्थापित झाली. आता हे कसे शक्य झाले? कदाचित आपण म्हणाल की फोनद्वारे किंवा रेडिओद्वारे हे शक्य झाले असेल. श्रोत्यानो, त्या काळी अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. रोमच्या मंडळीची स्थापना पौलानेच केली ह्याला दोन मतं नाहीत. परंतु कशी? रोम एक अत्यंत आकर्षक नगर होते आणि पॉल रोमला कधीच गेला नाही. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रेषित सुद्धा तेथे गेला नाही. तरी सुद्धा तेथे मंडळी अस्तित्वात आली. ही आश्चर्याची गोष्ट आहे, ह्या शंका नाही. परंतु हे झाले कसे? मी आपल्या ह्या प्रश्नाचे उत्तर देते. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात आपण पाहिले होते की पौलाने आपल्या यात्रेच्या वेळी रोमी साम्राज्यात तसेच इतर अनेक नगरांमध्ये भ्रमण केले. त्यावेळी रोमी साम्राज्याचा विस्तार फार अधिक होता आणि जेथे तो गेला तेथे अनेक पुरुष आणि स्त्रिया त्याच्या संपर्कात आलेत आणि त्यांनी परमेश्वराच्या कृपेच्या शुभवर्तमानाविषयी ऐकले आणि त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. त्यापैकी बरेच लोक पुन्हा रोम नगराला वापस गेलेत. त्यापैकी एक उदाहरण ॲक्विला आणि प्रिसिल्ला ह्या दंपतीचे आहे. त्यांच्याविषयी आम्हाला प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 1-3 वचनांमध्ये वाचायला मिळते. ह्यानंतर हे दोघे पौलासोबत इफिसला गेले आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे साक्षीदार झालेत. त्यांनी अपुल्लोला शुभवर्तमान सांगितले आणि जेव्हा पौलाने रोमी रहिवाशांना पत्र पाठवले तेव्हा हे दोघे पुन्हा रोमला वापस आले आणि पौलाने त्यांना सुद्धा नमस्कार पाठविला. ह्या प्रकारे पॉल रोममध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना ओळखत होता आणि ते लोक सुद्धा पौलाविषयी जाणून होते. ह्या प्रकारे पॉल तेथील लोकांना रोममध्ये न भेटता अन्य ठिकाणी भेटला होता आणि येशू ख्रिस्तासाठी त्याने त्यांना जिंकले होते. ह्या प्रकारे पौलाने रोमपासून अत्यंत दूर राहून तेथील मंडळीची स्थापना केली. ज्यांना त्याने येशू ख्रिस्ताविषयी सांगितले ते लोक रोममध्ये जाऊन स्थायिक झालेत. ह्या प्रकारे रोमला न जाता पौलाने रोममध्ये मंडळीची स्थापना केली. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे रोममध्ये कोणताच प्रेषित गेला नाही. श्रोत्यांनो, ज्यावेळी पौलाने रोमच्या रहिवाशांच्या नावावर आपले पत्र पाठविले तोपर्यंत त्याने रोम नगर पाहिले नव्हते. परंतु रोम एक अशा जलयानाप्रमाणे होते जो उंच उंच लाटा उसळतो, ज्या दूर किनाऱ्यापर्यंत जातात. त्यांचा प्रभाव रेडिओ प्रसारणाप्रमाणे होता जो विशाल क्षेत्राला प्रभावित करतो. संत पॉल रोमी साम्राज्याच्या अनेक गोष्टींशी परिचित होता. तो ह्या विशाल साम्राज्याच्या अनेक नगरे आणि उपनगरात राहिला. तो फिलिप्पी तसेच थेसुल्निके सारख्या रोमी नगरात राहिला. त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, राहण्याची पद्धती, नियम, रीतिरिवाज ह्यांना त्याने पाहिले होते. तो रोमच्या रस्त्यांवर चालला, मुख्य मार्गावर रोमी शिपायांना भेटला, बाजारामध्ये त्यांना भेटला, रोममधील तुरुंगात झोपला, रोमी न्यायाधीशापुढे उभा राहिला आणि रोमी नागरिकत्वाचे सारे लाभ त्याने उपभोगले. जरी श्रोत्यानो पॉल रोमला गेला नव्हता तरी त्याला तिथल्या सर्व गोष्टी माहीत होत्या. जगाच्या ह्या राजधानीच्या मध्यबिंदूपासून संसारातील सर्व भटकलेल्या लोकांना तो शुभवर्तमान सांगू इच्छित होता की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. रोमकरास पत्राचा मुख्य विषय आहे परमेश्वराची धार्मिकता. आणि जेव्हा या पत्राच्या विषयावर आम्ही विचार करतो तेव्हा आम्ही स्वतःला एक अपूर्ण अर्थात अपुऱ्या अशा रूपात पाहतो. हा तो संदेश आहे श्रोत्यानो जो युगांपासून मानवाला देण्यात येत आहे. परमेश्वराची धार्मिकता, परमेश्वराचे नीतिमत्व हे आम्हाला सांगण्यात येत आहे. दुःखाची गोष्ट ही की संसार हे जग ह्या विषयाविषयी ऐकू इच्छित नाही आणि नाही तो परमेश्वराच्या धार्मिकतेला स्वीकारू इच्छितो. हे खरं आहे श्रोत्यानो की आज संसार मानवाद्वारे प्रशंसा
आणि गौरवाची चर्चा ऐकू इच्छितो. परमेश्वरापेक्षा मानवाला अधिक उंच उठू पाहतो. मी ह्या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की आज कोणतेही सेवा कार्य जे मानवाला गौरव देण्याच्या हेतूने केल्या जाते, जे मानवाचे गौरव करणे शिकवते, जे मानवाची भ्रष्टता आणि दुराचरणाला प्रगट करीत नाही आणि जे हे प्रगट करीत नाही की मानव पूर्णतः भ्रष्ट आहे आणि त्याचा सर्वनाश होणार, आणि जे शिक्षण ह्या सत्याला प्रगट करीत नाही, ते कार्य, ते शिक्षण कशाही प्रकारे मानवाचा उपचार करू शकत नाही मानवाचे कल्याण करू शकते. श्रोत्यानो, मानवाच्या पापाचा एकमात्र उपचार आहे प्रभू येशू ख्रिस्त. मानवाच्या पापाचे निवारण तसेच त्याचे उत्थान, त्याचे कल्याण केवळ परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याच द्वारे संभव आहे. हा उपचार तो आहे जो परमेश्वराद्वारे मानवाला देण्यात आला आहे. हे परमेश्वराद्वारे दिल्या गेलेले एक वरदान आहे. पवित्र शास्त्र बायबल सांगते की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांमुळे पकडला गेला आणि आम्हाला नीतिमान ठरविण्यासाठी मृतांमधून पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची धार्मिकता आहे, जी विश्वासाद्वारे प्रत्येक पाप्याला परमेश्वरासमोर धार्मिक ठरवते. रोमकरास पत्राचा हाच प्रमुख संदेश आहे. ह्या संदर्भात मी आपले लक्ष लूका शुभवर्तमान 23 अध्याय 39 ते 43 ह्या वचनांकडे वेधू इच्छिते. लूका शुभवर्तमान 23 अध्याय 39 ते 43 वचने. वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी त्या पश्चातापी डाकूचे वर्णन आहे, ज्याला रोमी सरकारने अपराधी घोषित केले होते आणि त्याला रोमी साम्राज्यात राहण्यास अयोग्य घोषित करून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु ज्या व्यक्तीला रोमी सरकारने अयोग्य घोषित करून रोमी साम्राज्यात राहण्यास मनाई केली, त्याच भयंकर तिरस्कृत अपराध्याला येशू ख्रिस्ताने योग्य बनवले आणि स्वर्गाच्या राज्यात राहण्यास निमंत्रण दिले. येशू ख्रिस्ताने त्याला म्हटले, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. येशू ख्रिस्त भटकलेल्या पापी लोकांना वाचवतो. ह्या संसाराने ज्यांना दोषी ठरवले आहे त्यांना निर्दोष आणि पवित्र ठरवतो. ह्या संसारात ज्यांना मृत्यूदंडास योग्य ठरविण्यात आले आहे त्यांना सार्वकालिक जीवनाकरिता योग्य बनवतो. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासारख्या भटकलेल्या पापी लोकांना स्वतःकडे वापस आणतो आणि परमेश्वराच्या कुटुंबात सामील करतो. आम्हाला परमेश्वराची संतान बनवतो. हे कार्य कसे संभव होते? हे परमेश्वराच्या एकुलत्या एक पुत्राच्या अर्थात येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूद्वारे संभव होते. परमेश्वराने आमच्या पापांच्या क्षमेची किंमत वधस्तंभावर चुकती केली आहे. हे कार्य ह्यासाठी नाही झाले की तुम्ही आणि मी फार चांगले आहोत किंवा फार योग्य आहोत. मुळीच नाही श्रोतानो, ह्यासाठी झाले की परमेश्वराने मानवाशी फार अधिक प्रेम केले. आपल्या ह्या महान प्रेमामुळे विवश होऊन त्याने मानवाला सर्वनाशापासून वाचविण्याचा उपाय केला. रोमकरास पत्राचा हा महान संदेश आहे. बायबलच्या विद्वानांचे मत आहे की रोमकरास पत्रामध्ये निश्चितच समाजाला सुधारण्याची शक्ती आहे आणि मंडळांचे सुधारण्याचे कार्य ह्या पुस्तकाच्या अभ्यासाशी फार निकडीने जुळलेले आहे. ह्या पुस्तकाचे जितके सखोल ज्ञान प्राप्त होईल तितकाच अधिक प्रभाव पडेल. ह्या पत्राच्या अभ्यासामुळे मंडळीच्या जीवनात फार विलक्षण अशी सुधारणा होते. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल किंवा नवा करार आहे तर माझी आपणाला नम्र विनंती आहे की आपण अवश्य रोमकरास पत्र वाचा. प्रतिदिवशी फार सावधानीने ह्याला वाचा. ह्याला प्रार्थनापूर्वक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात वाचा आणि त्यावर मनन करा. हे पुस्तक ख्रिस्ती तसेच ख्रिस्तीतर प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी आहे. हे पुस्तक आपल्या अंतःकरणाला परिवर्तित करण्यास अत्यंत सहाय्यक ठरेल. हे पत्र विश्वासणाऱ्यांकरिता अत्यंत उपयोगी आहे. विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाला दृढ करण्यास सहाय्यक आहे. रोमकरास पत्राचे अध्ययन सुरू करण्यापूर्वी मी आपणाला सांगू इच्छिते की ह्या पुस्तकाचे 3 खंडात विभाजन केल्या जाऊ शकते. विश्वासाचा सिद्धांत मानवजातीशी परमेश्वराच्या नीतीच्या आधारावर विभिन्न काळात जो व्यवहार होता त्याचे विभाजन आणि
कर्तव्य. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ.